Welcome back all the students of 10th standard English and Marathi medium. Last time we have continued with the topic cell biology and biotechnology. Cell biology and biotechnology. त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेला बघितलं होतं स्टेम सेल्स. आठवत आहे का तुम्हाला मित्रांनो? स्टेम सेल्सची माहिती आपण घेतली होती बरोबर. आणि आपण बघितलं होतं की या स्टेम सेल्स म्हणजेच जेव्हा स्पर्म आणि ओव्हम एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून जो झायगोट तयार होतो त्या झायगोटच्या सगळ्यात पहिल्या डेव्हलपमेंटच्या वेळेला तयार झालेल्या असतात त्या म्हणजे स्टेम सेल्स. ओके, सो स्टेम सेल्स आर द टाइप ऑफ सेल्स विच आर प्रोड्यूस्ड ॲट द बिगिनिंग ऑफ द लाईफ. राईट. आता पुढे ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट दिस सेल्स फॉर्म्स एनी टाइप ऑफ सेल, डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज अँड परफॉर्म्स डिफरंट फंक्शन्स इन द बॉडी. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की स्टेम सेल्सपासून अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेल तयार होतात बरोबर. त्याच्यापासून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या टिश्यू तयार होतात आणि हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं फंक्शन असतं. अशा पद्धतीने डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स, टिश्यूज अँड ऑर्गन्स कम्स टुगेदर, दे फॉर्म्स द सिस्टम्स अँड ऑल द सिस्टम्स कॅरी आउट द फंक्शन्स ऑफ द बॉडी. पण याची सुरुवात कशापासून होते? याची सुरुवात होते स्टेम सेल्स, मूल पेशींपासून. जेव्हा स्टेम सेलचं रूपांतर इतर प्रकारच्या सेल्समध्ये, इतर प्रकारच्या पेशींमध्ये होतं तेव्हाच वेगळे वेगळे ऑर्गन्स तयार होऊ शकतात. ओके. जेव्हा स्टेम सेल्सपासून वेगळ्या वेगळ्या सेल तयार होतात ना त्या प्रोसेसला म्हणतात डिफरन्सिएशन ऑफ स्टेम सेल्स. व्हेन डिफरंट सेल्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम स्टेम सेल्स इट इज कॉल्ड ॲज डिफरन्सिएशन ऑफ स्टेम सेल्स. म्हणजे स्टेम सेल्सचं वेगळ्या वेगळ्या होणे, स्टेम सेल्सचं जे आहे ते बदल होणे त्याच्यामध्ये. However, once the tissues are formed, the cells in those tissues at the most can form same types of cells only. This is the case in each part of the body. However, stem cells are present for longer duration in some parts of the body. परंतु एकदा जेव्हा आपल्या शरीरातले ऑर्गन्स म्हणजे अवयव तयार झाले की त्याच्यानंतर त्या अवयवांमधल्या सेल्स वेगळ्या प्रकारच्या सेल्स बनत नाहीत, त्या त्याच अवयवाच्या सेल बनून राहतात. म्हणजे काय समजलं? बघा, आपला डोळा तयार झाला, आपल्या कान तयार झाले आणि आपलं नाक तयार झालं. तिघांची रचना कशी आहे? वेगळी वेगळी आहे. तिघांचं फंक्शन कसं आहे, काम कसं आहे, वेगळं वेगळं आहे. म्हणजेच तिघांमध्ये असलेल्या सेल्स पण कशा असतील? वेगळ्या वेगळ्या असतील. असं होईल का की ज्या सेलपासून आपला डोळा तयार झाला आहे त्याच्यापासूनच आपला कान तयार झाला आहे, त्याच्यापासूनच आपलं नाक तयार झालं आहे? असं होईल का? असं होणार नाही. डोळ्याच्या सेल वेगळ्या, कानाच्या वेगळ्या, नाकाच्या वेगळ्या बरोबर. आता डोळ्याच्या सेलपासून डोळा तयार झाला, कानाच्या सेलपासून कान तयार झाला, नाकाच्या सेल्सपासून नाक तयार झालं. एकदा हे तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या सेल आहेत त्या परत विभाजित होतील का? त्या सेलचं परत डिव्हिजन होईल का? त्या सेलचं परत डिव्हिजन होणार नाही. त्या सेल कशा होतील आता? परमनंट, फिक्स, एकसारख्याच. त्यांचं परत डिव्हिजन होणार नाही. ओके. नाही तर काय झालं असतं? आपल्या डोळ्याच्या आतमध्ये अजून एक डोळा तयार झाला असता. असं नको व्हायला ना. म्हणून एकदा कोणताही ऑर्गन तयार झाला
की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेल्स परमनंट बनतात, त्याचं डिव्हिजन होत नाही. स्टेम सेल्स आर प्रेझेंट फॉर लॉंगर ड्युरेशन इन सम पार्ट्स ऑफ द बॉडी. जसं आपल्या हाडांमध्ये जो मगज असतो ना, त्या मगजामध्ये स्टेम सेल्स, जे बोन मॅरो असतो त्या बोन मॅरोमध्ये स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द अम्बेलिकल कॉर्ड बाय विच द फिटस इज जॉईंड टू द युटेरस ऑफ द मदर. अम्बेलिकल कॉर्ड म्हणजे नाळ ज्याला आपण म्हणतो. आईच्या पोटात जेव्हा बाळ असतं ना, तेव्हा हे बाळ आईशी या नाळेद्वारे जोडलेलं असतं आणि बाळ जेव्हा बाहेर येतं त्याच्याबरोबर ही नाळसुद्धा बाहेर येते. मग ती नाळ डॉक्टर कापून टाकतात, कालांतराने ती नष्ट होते. आपली जी अम्बेलिकल रिजन असते म्हणजे बेंबीची जागा जी असते तिथून ही नाळ बाहेर निघालेली असते. ठीक आहे. मग या अम्बेलिकल कॉर्डमध्ये, या नाळेमध्ये स्टेम सेल्स असतात. ओके. स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. जेव्हा एम्ब्रियो तयार होत असतो तेव्हा त्याची वेगळ्या वेगळ्या स्टेजेस असतात, तेव्हा त्याचा वेगळ्या वेगळ्या फेजेसमध्ये वाढ होत असते. या वाढीची एक अवस्था असते ती म्हणजे ब्लास्टोसिस्ट. या ब्लास्टोसिस्टमध्ये आपल्या शरीरातले 3 लेयर्स बनतात, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म. आणि तेव्हा तिथे या स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन रेड बोन मॅरो अँड ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ ॲडल्ट ह्युमन बिईंग्स. जे मी तुम्हाला सांगितलं, आपला जो हाडामधला मगज आहे, बोन मॅरो आहे, त्या बोन मॅरोमध्ये स्टेम सेल्स असतात. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये स्टेम सेल्स असतात. इट हॅज बिकम पॉसिबल टू प्रोड्यूस डिफरंट टाईप्स ऑफ टिश्यूज अँड द डिजनरेटेड पार्ट ऑफ एनी ऑर्गन विथ द हेल्प ऑफ दिस स्टेम सेल्स. आज जगामध्ये सगळ्यात जास्त संशोधन कशावरती चाललं असेल तर ते म्हणजे स्टेम सेल्सवरती. तुम्ही म्हणाल सर असं का? तर मित्रांनो, आपण कृत्रिम पद्धतीने अख्खा सजीव निर्माण केला आहे. तुम्हाला माहिती आहे ना, क्लोनिंगच्या प्रोसेसने डॉली नावाची मेंढी तयार झाली होती, सगळ्यात पहिली जी क्लोनिंगने तयार झाली होती. आपण लॅबोरेटरीमध्ये अख्खा सजीव हा आर्टिफिशियल कृत्रिम पद्धतीने तयार करू शकतो. पण आपण अजूनही आपले ऑर्गन्स, आपले जे अवयव आहेत हे तयार करू शकलेलो नाही आहे. तुम्ही कधी ऐकलं आहे का? जसं बघा, तुमच्याकडे गाडी असते, मोटरसायकल असते, स्कूटर असते. ओके. तुमच्या गाडीचा प्लग खराब झाला. प्लग म्हणजे तुमच्या गाडीचं हार्टच आहे समजा. प्लग खराब झालं, तुम्ही काय करता? लगेच तो फेकून देता, 100 रुपयाचा दुसरा प्लग घेऊन येता, तुमची गाडी सुरू होऊन जाते. सायलेन्सर खराब झालं, दुसरं सायलेन्सर आणून लावता. बरोबर. हॉर्न खराब झाला, दुसरा हॉर्न आणून लावता. लाईट खराब झाला, दुसरा लाईट लावता. बरोबर. पण एखाद्याचं हार्ट डॅमेज झालं तर त्याला आपण दुकानात हार्ट मिळतं आहे किंवा हॉस्पिटलमध्ये हार्ट मिळतं, मग ते हार्ट विकत घ्यायचं. ज्याचं खराब झालं आहे त्याचं लावून टाकायचं, तो परत जिवंत होईल. असं झालं आहे का आजपर्यंत? आपण आर्टिफिशियल ऑर्गन्स, कृत्रिम अवयव अजूनही बनवू शकलेलो नाही आहे. बरोबर. आपण जे अवयव लावतो ना, समजा एखाद्या माणसाच्या किडनी फेल झाल्या, मग त्याला दुसऱ्याच्या किडनी लावतात, म्हणजे दुसऱ्याच्या शरीरातून काढून त्याच्या शरीरात लावतात. प्रयोगशाळेत तयार झालेल्या लावतात का? हॉस्पिटलमध्ये अशा रेडीमेड किडनी मिळतात का? आमच्याकडे 2 लाख रुपयाला एक किडनी आहे, दुसरं हॉस्पिटल म्हणतं आमच्याकडे 10% डिस्काउंट. असं नाही होत ना. का नाही होत? कारण आपण अजूनही कृत्रिम अवयव बनवू शकलेलो नाही. म्हणून आज जगात सगळ्यात जास्त संशोधन या स्टेम सेल्सवरती चालू आहे आणि या स्टेम सेल्सपासून आपल्याला आर्टिफिशियल ऑर्गन
प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम अवयव बनवता येण्याची शक्यता फार मोठी आहे. भविष्यात बनूही शकतात. म्हणजे एखाद्याचं समजा लिव्हर डॅमेज झालं तर ते काढून टाकलं, त्याच्या जागी नवीन लिव्हर बसवलं, असं होऊ शकतं. पण हे संशोधन अजून प्राथमिक अवस्थेत आहे. बरोबर. स्टेम सेल प्रिझर्वेशन. फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन, स्टेम सेल्स samples are carefully collected from sources like cord blood, red bone marrow or embryo blastocyst and are kept in small sterile vials. Those vials are kept in liquid nitrogen at -135 to -190 degree Celsius. लिक्विड नायट्रोजनमध्ये अतिशय शीत तापमानाला, एक्स्ट्रीमली कोल्ड टेम्परेचर, -130 to -190 डिग्री सेल्सिअस, जेव्हा आपण एखादा गोष्ट टिकवून ठेवतो तेव्हा या प्रोसेसला म्हणतात क्रायो प्रिझर्वेशन. इट इज कॉल्ड ॲज क्रायो प्रिझर्वेशन. मग स्टेम सेलसुद्धा क्रायो प्रिझर्वेशन या टेक्निकच्या साहाय्याने आपण अनेक वर्ष सांभाळून ठेवू शकतो. लक्षात येतं आहे? काय करायचं? स्टेम सेल्स घ्यायच्या रेड बोन मॅरोमधून किंवा ब्लास्टोसिल्समधून किंवा अंबेलिकल कॉर्डमधून. या स्टेम सेल्स एखाद्या विशिष्ट द्रावणामध्ये टाकून त्यांना व्हायलमध्ये, व्हायल म्हणजे इंजेक्शनची व्हायल असते ना, तशा व्हायलमध्ये टाकायचं आणि अशा व्हायल -130 to -190 डिग्रीला गोठवून ठेवून द्यायच्या लिक्विड नायट्रोजनमध्ये. अशा पद्धतीने जर स्टेम सेल ठेवल्या तर त्या अनेक वर्ष चांगल्या अवस्थेमध्ये राहू शकतात. धिस टेक्निक इज कॉल्ड ॲज क्रायो प्रिझर्वेशन. ओके. जस्ट लाईक ग्राफ्टिंग इन प्लांट्स इज द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन possible in humans? Answer is yes. जसं झाडांमध्ये कलम करतात ना, कलम म्हणजे काय? ते एका झाडाची फांदी दुसऱ्या झाडाला लावतात, अशा पद्धतीने कलम केलं जातं. तसं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन होतं का? उत्तर आहे होतं. तुम्ही ऐकलं असेल की जसं मी आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं, किडनी फेल झाली तर दुसऱ्याची किडनी घेऊन त्या पेशंटला देऊ शकतो आपण. किंवा काही वेळेला हार्ट, रेअर केसमध्ये हार्ट ट्रान्सप्लांटेशन पण होतं. बरोबर. अख्खच्या अख्खं दुसरं हृदय एखाद्या माणसाच्या बंद झालेल्या हृदयाच्या जागी बसवलं जातं. लिव्हर ट्रान्सप्लांटेशन पण होतं. लिव्हर म्हणजे यकृत जर खराब झालं असेल तर त्याचा काही भाग आपण बदलू शकतो. स्किन ग्राफ्टिंग होतं. त्वचा जळली असेल, टक्कल पडलं असेल तर दुसरी शरीरावरची त्वचा काढून तिथे लावली जाते. तर हे आज टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला शक्य झालेलं आहे. बरोबर. मराठीवाल्यांनीसुद्धा हे ऐका. परत हेच मी रिपीट नाही करणार आहे, फक्त मराठीमध्ये काही शब्द वेगळे असतील तर तेच आपण बघू तेव्हा. स्टेम सेल्स रिसर्च. इन बायोटेक्नॉलॉजी, stem cell research is a revolutionary event after cloning. आत्ताच मी तुम्हाला क्लोनिंगबद्दल बोललो. सगळ्यात पहिल्यांदा आपण डॉली नावाची मेंढी क्लोनिंगपासून तयार केली होती, तिला डॉली नाव दिलं होतं. आणि त्याच्यानंतरचा टेक्नॉलॉजीमधला, सायन्समधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे स्टेम सेल रिसर्च. This technique has been potential of bringing about the fundamental changes in the medical science. जर स्टेम सेल रिसर्च सक्सेसफुल झालं तर आपण अख्खा माणूस नवीन तयार करू शकतो. त्याच्या शरीरातले पार्ट्स बदलून त्याच्या शरीरात नवीन पार्ट्स टाकू शकतो. जसं आपण गाडीचे स्पेअर पार्ट बदलतो तसे माणसांचे स्पेअर पार्ट बदलणंसुद्धा आपल्याला शक्य होईल. डिपेंडिंग अपॉन सोर्स, स्टेम सेल्स आर ऑफ टू टाइप्स, ॲज एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स अँड ॲडल्ट स्टेम सेल्स.
मग स्टेम सेल्स 2 प्रकारच्या असतात. कोणापासून त्या मिळवल्या आहेत त्यानुसार त्या एम्ब्रियॉनिक म्हणजे गर्भापासून मिळवलेल्या असतात किंवा ॲडल्ट स्टेम सेल म्हणजे मोठ्या माणसांपासून मिळवलेल्या असतात. पण मोठ्या माणसांमधून मिळणाऱ्या स्टेम सेलचं प्रमाण कमी असतं. गर्भामध्ये ऑलरेडी स्टेम सेल्सच असतात, त्याच्यामुळे त्याच्यापासून आपण त्या सहजपणे काढू शकतो. डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्ट्स अँड देअरबाय इट इज कन्व्हर्टेड इंटू एम्ब्रियो. झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होतं. सेल्स ऑफ एम्ब्रिओ अंडरगो रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन. एम्ब्रिओमध्ये मायटॉसिस होतं, बरोबर. मायटॉसिस म्हणजे एका सेलपासून 2 सेल तयार होतात. त्याच्यानंतर सेल डिफरन्सिएशन होतं, म्हणजे सेलचे वेगळे वेगळे प्रकार तयार होतात. मी सांगितलं ना, कानाच्या, नाकाच्या, तोंडाच्या, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, अशा वेगळ्या वेगळ्या अवयवांच्या वेगळ्या वेगळ्या सेल असतात. हे सेल डिफरन्सिएशन जे आहे हे साधारण गर्भधारणेच्या 14व्या दिवसापासून सुरू होतं. कन्सेप्शन म्हणजे गर्भधारणा, म्हणजे जेव्हा झायगोट तयार होतो, गर्भ तयार होतो, त्या दिवसापासून 14व्या दिवसापासून ते जे सेल डिफरन्सिएशन आहे ते सुरू होतं. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक ऑस्टिओसाइट्स प्रोड्युसेस बोन सेल्स, म्हणजे बोन सेल्स ऑस्टिओसाइट्सपासून आपली हाडं बनतात. हिपॅटोसाइट लिव्हर सेल्स आपलं लिव्हर बनतं. न्यूरॉन्स मेंदू बनतो आपला. स्पायनल कॉर्ड बनतो. आर फॉर्म ड्यू टू डिफरन्सिएशन. एम्ब्रियॉनिक सेल बिफोर डिफरन्सिएशन आर कॉल्ड ॲज एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. स्टेम सेल्स म्हणजे काय, तर त्या सेल वेगळ्या होण्याच्या आधी, मूल पेशी म्हणतात ना त्याला, मूळ पेशी म्हणजे त्यांचं वेगळ्या पेशीमध्ये रूपांतर होण्याच्या आधी ज्या आपण काढून घेतो त्या असतात स्टेम सेल्स. 220 different types of cells in human body are formed from a single type of cell, that is embryonic stem cell. आपल्या शरीरात मी आत्ताच तुम्हाला सांगितलं 200पेक्षा जास्त सेल आहेत. ते तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे की 220 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेल आपल्या शरीरात असतात. Thus, stem cells are primary type of undifferentiated cells with self-multiplying ability and they are parent cells of all types of human cells. म्हणजे स्टेम सेल म्हणजे काय, तर ज्यांचं अजून विभाजन झालेलं नाही आहे, ज्यांचं अजून दुसऱ्या प्रकारच्या सेलमध्ये रूपांतर झालेलं नाही आहे आणि ज्यांच्यापासून कोणत्याही प्रकारची सेल तयार होऊ शकते, अशा सेल्स म्हणजे स्टेम सेल्स. दिस प्रॉपर्टी ऑफ स्टेम सेल इज कॉल्ड ॲज प्ल्युरिपोटेन्सी. एका सेलचं रूपांतर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेलमध्ये होणं याला म्हणतात प्ल्युरिपोटेन्सी. इट हॅज बीन फाउंड दॅट if these stem cells are collected well before the beginning of differentiation on 14th day, that is during 5th to 7th day, and cultured with certain biochemical stimulus in laboratory, as per the stimulus they are transformed themselves into desired type of cells, thereby tissues and finally into organs. मग शास्त्रज्ञांचं आता संशोधन कोणत्या टप्प्यामध्ये आलेलं आहे मित्रांनो, तर जर आपण या स्टेम सेल्स काढल्या, या स्टेम सेल्सला आपण एखाद्या स्टिम्युलस म्हणजे हार्मोन बरोबर मिक्स केलं, तर या स्टेम सेल्सपासून आपण आपल्याला पाहिजे त्या टिश्यू, आपल्याला पाहिजे त्या टिश्यू म्हणजे उती बनवू शकतो आणि त्या उतीपासून, टिश्यूपासून पाहिजे तो ऑर्गन आपल्याला बनवता येऊ शकतो. ओके, पुढचं आहे ॲडल्ट स्टेम सेल्स. नेक्स्ट इज ॲडल्ट स्टेम सेल्स म्हणजे मोठ्या माणसांपासून मिळणाऱ्या स्टेम सेल्स. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द बॉडी ऑफ ॲडल्ट पर्सन ऑल्सो. There are 3 main sources of stem cells in the body of adult person. Stem cells can be obtained from red bone marrow. Red bone marrow पासून मिळतात.
ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूपासून मिळतात किंवा रक्तापासून, ब्लडपासून मिळतात. बिसाइड्स स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम कॉर्ड ब्लड इमिजिएट आफ्टर बर्थ. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची अंबेलिकल कॉर्ड म्हणजे नाळ कट करतात ना डॉक्टर, तरच ते बाळ आईपासून वेगळं होतं. नाळ तुटणे ज्याला आपण म्हणतो. मग त्या नाळेमध्ये जे रक्त असतं ना, त्याच्यामध्ये सुद्धा स्टेम सेल्स असतात. युजेस ऑफ स्टेम सेल्स. फर्स्ट, रिजनरेटिव्ह थेरपी. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणात आज रिसर्च कशावरती चालू आहे, तर स्टेम सेल्सवरती चालू आहे. आणि स्टेम सेल्सपासून आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स तयार करू शकतो किंवा टिश्यूज तयार करू शकतो. रिजनरेटिव्ह थेरपी. सेल थेरपी. Stem cells are used to replace the dead cells in case of conditions like diabetes, myocardial infarction, Alzheimer's disease, Parkinsonism disease, etc. हे सगळे जे आजार आहेत ना मित्रांनो, यांची नावं लक्षात ठेवा फक्त, कारण हे तुम्हाला आता इथे समजावून दिलं तरी ते तुम्हाला एवढा लवकर समजणार नाही. पण मी फक्त एवढंच सांगतो की डायबेटीस आहे किंवा मायोकार्डियल इन्फरॅक्शन म्हणजे हार्ट अटॅक किंवा अल्झायमर्स डिसीज, पार्किन्सनियन डिसीज, हे मेंदूचे आजार आहेत. तर या सगळ्या आजारांमध्ये आपल्या शरीरातल्या सेल ज्या आहेत या हळूहळू नष्ट होतात. डायबेटीसमध्ये पूर्ण शरीरातल्या सेल नष्ट होतात हळूहळू. मायोकार्डियल इन्फरॅक्शन म्हणजे हार्ट अटॅकमध्ये आपल्या हार्टमधल्या सेल नष्ट होतात. अल्झायमर डिसीज, पार्किन्सन डिसीजमध्ये आपल्या मेंदूमधल्या सेल नष्ट होतात. मग तिथे आपण स्टेम सेल्स वापरून नष्ट झालेल्या सेलच्या जागी नवीन सेल तयार करू शकतो. अजून करू शकलेलो नाही आहे, प्रयोग चालू आहेत. दुसरं, टू प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन कंडिशन लाईक ॲनिमिया, थॅलेसेमिया, ल्युकेमिया एक्सेट्रा. ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमी, आपल्या शरीरात रक्त कमी असेल, किंवा थॅलेसेमिया हा सुद्धा एक प्रकारचा आजार आहे. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर. तर इथे आपल्याला नवीन सेल द्याव्या तुम्हाला माहिती आहे ना, डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स द्याव्या लागतात. काही वेळेला शरीरातल्या पांढऱ्या पेशी कमी पडल्या तर त्या द्याव्या लागतात. जर आपण ऑलरेडी नवीन पेशी तयार करून ठेवल्या, नवीन सेल्स तयार करून ठेवल्या, जसं मी तुम्हाला आत्ता बोललो की घरात साखर संपली, दुकानात जायचं, साखर घेऊन यायची, तसं जर आपल्याला स्टेम सेल्समुळे नवीन पेशी, नवीन टिश्यूज, नवीन ऑर्गन्स बनवणं शक्य झालं, तर जो ऑर्गन खराब झाला आहे त्याला नवीन ऑर्गनने आपण रिप्लेस करू शकतो, बदलू शकतो. आपल्या टिश्यू खराब झाल्या, त्या टिश्यू आपण बदलू शकतो. ओके. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. In case of failure of organ like kidney and liver, those can be produced with the help of stem cells and transplanted. आत्ता एखाद्याची किडनी फेल झाली, एखाद्याचं लिव्हर खराब झालं, तर आपण काय करतो, त्याला दुसऱ्या माणसाची किडनी देतो किंवा दुसऱ्याचं लिव्हर देतो. पण तेच जर आपण प्रयोगशाळेमध्ये लिव्हर तयार करू शकलो, किडनी तयार करू शकलो, तर आपल्याला दुसऱ्याचं काढावं नाही लागणार. एखाद्याचं खराब झालं, लगेच हॉस्पिटलमध्ये जायचं, पैसे द्यायचे, विकत घ्यायचं, आपल्या पेशंटला लावून टाकायचं. असं भविष्यामध्ये होऊ शकतं. ठीक आहे. तर आपण हे मराठीमध्ये बघू आणि उरलेला पार्ट मग जर वेळ असेल तर आत्ता घेऊ, नाही तर पुढच्या लेक्चरला घेऊ. सो मराठीमध्ये आपण हाच भाग बघू जो आत्ता आपण इंग्लिशमध्ये बघितला. तर बराचसा मी एक्सप्लेन केलेला आहे, त्याच्यामुळे परत तेच एक्सप्लेन करणार नाही. पण काही शब्द जर मराठीतल्या मुलांना अडले तर ते आपण नक्की परत बघू. मूलपेशी म्हणजे काय आपण बघितलं. तर पुढे याच पेशी शरीरातील कोणत्याही पेशींची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात व विविध कामे करू शकतात किंवा करू लागतात. मूलपेशींपासून
वेगळ्या प्रकारच्या पेशी वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती तयार होतात आणि मग ते विविध प्रकारची कामं करू शकतात. यालाच मूलपेशींचे विभेदन असे म्हणतात. विभेदन म्हणजे काय, तर वेगळ्या वेगळ्या प्रकारमध्ये त्याचं वर्गीकरण होणे. पण एकदा की ऊती तयार झाल्या की मग मात्र त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात. शरीरातील सर्व भागात ही स्थिती असते, पण काही ठिकाणी या मूलपेशी बऱ्याच काळापर्यंत राहतात. कुठपर्यंत त्या बदलू शकतात, जोपर्यंत अवयव तयार होत नाही तोपर्यंत. पण एकदा का अवयव तयार झाला की मग त्याच्यानंतर मात्र त्याच्यामधल्या ज्या पेशी आहेत त्या बदलत नाही. एकदा डोळा तयार झाला की मग त्या डोळ्यातल्या पेशी बदलतील का, मग तेव्हा त्याच्यापासून कानाची निर्मिती होईल का, असं नाही होणार. कोणताही अवयव एकदा तयार झाला की त्याच्यानंतर त्याच्यातल्या पेशी किंवा त्याच्यातल्या ऊती बदलत नाहीत. आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूलपेशी असतात. भ्रूणाच्या कोरकपुटी म्हणजेच ब्लास्टोसिस्ट अवस्थेतही मूलपेशी असतात. पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरात रक्त, अस्थिमज्जा, रेड बोन मॅरो, मेदुती, ॲडिपोज टिश्यू व रक्त याच्यामध्ये मूलपेशी असतात. या मूलपेशींचा वापर करून वेगवेगळ्या ऊती तयार करणे, तसेच एखाद्या अवयवाचा ऱ्हास पावलेला भाग पुन्हा निर्माण करणे आता शक्य झाले आहे. बरोबर. तर लहान मुलांमध्ये म्हणजे गर्भामध्ये सुद्धा मूलपेशी असतात, मोठ्या माणसांमध्ये सुद्धा मूलपेशी असतात. आणि या मूलपेशींचा वापर करून आपण आपल्या शरीराचा जर एखादा भाग नष्ट झाला असेल, खराब झाला असेल, तर तो परत नवीन निर्माण करू शकतो. काही प्रयोग यशस्वी झालेत, काही ठिकाणी हे शक्य होतं, पण अजून सगळ्याच बाबतीत हे शक्य झालेलं नाही. मूलपेशींचे जतन. मूलपेशींचे जतन करण्याकरता नाळेतील रक्त, रक्त अस्थिमज्जा अथवा कोरकपुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतुविरहित अशा छोट्या छोट्या कुप्यांमध्ये ठेवले जाते. आणि या कुप्या -135 ते -190 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजन, लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवल्या जातात. बरोबर. या टेक्निकला काय म्हणतात, क्रायो प्रिझर्वेशन. दिस इज कॉल्ड ॲज क्रायो प्रिझर्वेशन. मग वनस्पतींमध्ये जसे कलम करतात तसे मानवामध्ये अवयव प्रत्यारोपण शक्य आहे का, तर आपण बघितलं हो शक्य आहे. आहे ना. किडनी लावू शकतो ना आपण एकाची दुसऱ्याला, लिव्हर लावू शकतो, हार्ट लावू शकतो. हार्ट. स्किन जळली असेल तर मांडीची काढून जळलेल्या भागाला लावू शकतो. डोक्याला ग्राफ्टिंग केस टक्कल पडलं असेल तर डोक्याला नवीन स्किन लावून आपण परत केस उगवू शकतो. तर असे काही प्रयोग यशस्वी झालेले आहेत. पण कृत्रिम अवयव निर्मिती अजूनही आपल्याला शक्य झालेली नाही आहे. बरोबर. कृत्रिम हृदय बनलं आहे का, अजून नाही बनलं आहे. कृत्रिम फुफ्फुस बनलं आहे का, नाही बनलं आहे. ओके. तर अजून हे आपल्याला शक्य झालं नाही आहे आणि त्याच्यावरतीच मूलपेशींचं संशोधन सुरू आहे. क्लोनिंगनंतर जैवतंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजे मूलपेशी संशोधन होय. संपूर्ण वैद्यकशास्त्रात मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, की तुम्हाला किती सोपं होईल ना सगळ्यांना. एखादा माणूस आजारी पडला, समजा त्याला दुर्दैवाने जसं कोरोनामध्ये लंग्स फेल्युअर होतं, फुफ्फुसं काम करत नाही. फुफ्फुसं काम करत नाही, त्याची फुफ्फुसं काढून टाकली, त्याला 2 नवीन फुफ्फुसं फिट करून दिली, तर काय होऊन जाईल,
परत पळायला लागेल, बरोबर. तर याच्यामुळे आपलं अख्खं मेडिकल सायन्स पुढे जाऊन चेंज होईल. असंही आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा जास्त आर्टिफिशियल टेक्निक्सकडेच वळलेलो आहोत. स्त्रोताच्या आधारावर मूलपेशींचे 2 प्रमुख प्रकार असतात, ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी. भ्रूणीय मूलपेशी म्हणजे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. ओके, एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स म्हणजे ज्या बाळ आईच्या पोटामध्ये जेव्हा असतं, जेव्हा भ्रूण अवस्थेमध्ये असतं, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या फलनानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते आणि त्याचे रूपांतर भ्रूणात होते. स्त्रीयुग्मक आणि पुरुषयुग्मक पुयुग्मक याचं फलन होतं, त्याच्यानंतर अंड तयार होतं, या अंड्याचं विभाजन होतं आणि मग त्याचं रूपांतर भ्रूणामध्ये होतं. या भ्रूणपेशींचे परत विभाजन होते, नंतर विभेदन होते व गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. विभेदन म्हणजे काय, तर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारात रूपांतर होणे. एका पेशीपासून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पेशी निर्माण होणे याला म्हणतात विभेदीकरण किंवा विभेदन. या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या भ्रूणपेशींना मूलपेशी असे म्हणतात. मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशीपासून जन्म घेतात. आपल्या शरीरात साधारण 220 प्रकारच्या पेशी असतात आणि या सगळ्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशीपासून तयार झालेल्या असतात. म्हणजेच मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याच्या क्षमता असलेल्या असतात व सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात. म्हणजे काय मित्रांनो, तर स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक एकत्र आलं, युग्मनज तयार झाला. हा युग्मनज कसा आहे, सिंगल सेल, एक पेशी आहे. याच्यापासून अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पेशी तयार झाल्या ना. या युग्मनजापासून अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पेशी तयार झाल्या, मग वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या उती तयार झाल्या आणि त्याच्यापासून मग वेगळे वेगळे अवयव तयार झाले. ओके, पण या सर्वांची सुरुवात कोणापासून झाली? या सगळ्यांची सुरुवात मूलपेशींपासून झाली. म्हणून मूलपेशी या अविभेदित म्हणजे एकसारख्या प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याच्या क्षमता असलेल्या असतात आणि त्यांच्यापासूनच सगळ्या आपल्या शरीरातल्या इतर सगळ्या पेशी तयार होतात. म्हणून त्यांना पालक पेशी असं सुद्धा म्हणतात. पॅरेंट सेल, पालक पेशी. मूलपेशींच्या अंगी असलेल्या गुणधर्माला बहुविधता, प्ल्युरिपोटेन्सी असे म्हणतात. 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजे 5 ते 7व्या दिवशी जर या मूलपेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवले व त्यांना विशिष्ट जैवरासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशीमध्ये, त्यापासून उतींमध्ये व नंतर त्या अवयवांमध्ये होऊ शकते असे दिसून आले आहे. कळलं? त्या संकेतानुसार म्हणजे काय, जर मूलपेशीचे विशेषीकरण होते ना, म्हणजे त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बनतात. त्याच्या आधी जर तुम्ही त्यांना काढलं, त्यांना प्रयोगशाळेमध्ये वाढवलं आणि त्यांच्यापासून विशिष्ट प्रकारच्या संकेतानुसार वेगळ्या वेगळ्या पेशींमध्ये त्यांचं रूपांतर केलं तर त्या पेशींपासून उती तयार होतात आणि त्या उतींपासून अवयव तयार होतात. बरोबर? वयस्क मूलपेशी
किंवा प्रौढ मूलपेशी ॲडल्ट स्टेम सेल्स. वयस्क किंवा विकसित व्यक्तीच्या शरीरातूनही मूलपेशी मिळवता येतात. वयस्कांच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याचे 3 प्रमुख स्रोत आहेत, ते म्हणजे अस्थिमज्जा, मेदउती आणि रक्त. जन्मानंतर बाळाची जी नाळ असते त्या नाळेच्या रक्तातूनही मूलपेशी मिळवता येतात. तर या मूलपेशींचे उपयोग कुठे होतात? तर पुनरुज्जीवन उपचार जसं सेल थेरपी, मधुमेह जे डायबेटीस, हृदयविकाराचा झटका जे मायोकार्डियल इन्फरॅक्शन, अल्झायमरचा आजार, कंपवात जे सारखे हातपाय कंप म्हणजे थरथर कापत असतात, पार्किन्सनचा आजार, या सगळ्यामध्ये ज्या उती निकामी झालेल्या आहेत, नष्ट झालेल्या आहेत, त्यांना बदलण्यासाठी मूलपेशींचा वापर केला जाऊ शकतो. केला जातो असं इथे लिहिलेलं आहे, पण अजून शक्य झालेलं नाही आहे. केला जाऊ शकतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने प्रयोग चालू आहेत. दुसरं, ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलिसेमिया इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी मिळवण्यासाठी. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की रक्त हे कोणाचं आयुष्य वाचवू शकतं. मग जर रक्तपेशी आपल्याला रेडीमेड बनवता आल्या तर दुसऱ्याच्या शरीरातून काढायची गरज पडणार नाही. आपण डायरेक्ट ब्लड बँकेमध्ये जायचं, मला 2 पिशव्या लाल रक्तपेशी पाहिजे म्हटलं की तो 2 पिशव्या लाल रक्तपेशी विकत देईल. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला त्या कृत्रिमरित्या बनवता आल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने आपलं संशोधन, आपलं म्हणजे शास्त्रज्ञांचं संशोधन चालू आहे. अवयव रोपण, यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशींपासून ते अवयव बनवून त्यांचे रोपण करता येऊ शकते. करता येते असं लिहिलं आहे, पण अजून नाही, येऊ शकते. भविष्यात असं होऊ शकतं. किडनी खराब झाली, हॉस्पिटलमध्ये जायचं किंवा त्या सेंटरमध्ये जायचं काय जिथे किडनी विकत मिळतात, त्यांना सांगायचं किडनी खराब झालेली आहे, पैसे घ्या, नवीन किडनी द्या. किडनी आणायची, पेशंटला बसवून टाकायची. असं भविष्यात होऊ शकतं. ठीक आहे, मग इथे आपण थांबू. आता उरलेला जो भाग आहे हे आपण बघितलं. सेल थेरपी, त्याच्यानंतर ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसिमिया हे बघितलं आणि अवयव रोपण हे बघितलं. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, जसं यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशींपासून ते अवयव बनवून त्यांचे रोपण करता येऊ शकते. ठीक आहे, उरलेला भाग तर आपण पुढच्या वेळेला बघू. आज आपण इथे थांबू. सो विल मीट नेक्स्ट टाइम.